नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्यातील घरकुलच्या हप्त्याचं प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय असा महत्त्वपूर्ण अपडेट आहे. यापूर्वी आपण अपडेट घेतले होते, की सर्वसाधारण प्रवर्गातील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हप्त्याचं वितरण करण्यासाठी 10,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी आलेला आहे. यानंतर केंद्रीय गृहनिर्माण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून मंदन सँक्शन मंजुरी दिल्याचं देखील अपडेट घेतलेलं होतं. हाच निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अद्यापही देखील राज्य शासनाकडे उपलब्ध झालेला नव्हता व 10 जून 2026 रोजी केंद्राचा निधी राज्यात प्राप्त झालेला आहे व समरूप राज्य शासनाच्या निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच की 2,330 कोटी केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा हिस्सा असा दोन्ही मिळून 2,330 कोटी रुपयाचा निधी आज 10 जून 2026 रोजी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याचप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गातील देखील निधी उपलब्ध करून देण्यासाठी आलेला आहे. केंद्र शासनाचा हप्ता, राज्य शासनाचा हप्ता मिळून 167 कोटी 50 लाख रुपयाचा निधी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता एफ-टी-ओ जनरेट झालेला आहे व कोणते एफ-टी-ओ जनरेट झालेले असतील त्यांच्या बँकेतील एफ-टी-ओ पाठवले जातील. हा उपलब्ध झालेला निधी हा लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केला जाईल. 15 ते 20 जूनपर्यंत मॅक्झिमम या निधीचं वाटप होणं अपेक्षित आहे. आता यांच्या खात्यांमध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अपडेट देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, की एकंदरीत आपण जर पाहिलं तर मंदर सँक्शन हा निधी उपलब्ध होणं या महत्त्वाची अशी बाब होत्या. दोन्ही बाबी आता पूर्ण झाल्यानंतर लवकरच हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केला जाईल व एफ-टी-ओ जनरेट झालेला आहे का ऑनलाईन पद्धतीने. मग हा एफ-टी-ओ जनरेट जर झालेला असेल तर तत्काळ तुमच्या खात्यांमध्ये या रकमेचं निधीचं वितरण केलं जाणार. अशा प्रकारचं महत्त्वपूर्ण अपडेट होतं. तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.